नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, भिवडी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सर्कस सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची महत्त्वाची अशी बातमी म्हणजे सूचना असणार आहे की बोबदेव घाट बंद झाला आहे. बोबदेव घाट हा तालुका पुरंदर, जिल्हा पुणे मधील बोबदेव घाट आहे. हा किती दिवसासाठी बंद राहणार आहे त्याची आपल्याला बातमी या व्हिडिओमध्ये कळेल. आणि दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ही पुणे जिल्ह्यामध्ये चालू होत आहे. तर ही कोणत्या दिवशी चालू होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. म्हणजेच आपल्या वाहन चालकांसाठी ही बातमी खूप गरजेची असणार आहे. त्या दिवशी तुम्ही आपला पर्यायी मार्ग शोधू शकता. तर मित्रांनो, समोर तुम्हाला बातमी दिसते, बोबदेव घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दिनांक 8 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 दरम्यान वाहतुकीसाठी बोबदेव घाट बंद राहणार आहे. बोबदेव घाट मार्ग रस्त्याच्या कामकाजामुळे पूर्णपणे वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गावरती एकेरी वाहतूक देखील चालू राहणार नाहीये. तर याची नोंद सर्व वाहन चालकांनी नक्की घ्यावी आणि याच्यासाठी पर्यायी मार्ग तुम्ही निवडू शकता, जसे की दिवे घाट आहे किंवा मर्याईचा घाट आहे किंवा आपण हांडेवाडीतून एखादा रस्ता येतोय त्या रस्त्यामधून पण, बायपास रस्त्यामधून पण तुम्ही येऊ शकता. तर अशा प्रकारचे पर्यायी मार्ग तुम्ही निवडू शकता. आणि दुसरी महत्त्वाची बातमी, पुणे जिल्ह्यात 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही मोठी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे, ज्यात अनेक देशांचे सायकलपटू सहभागी होतील आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागातून ही स्पर्धा जाईल. या व्यतिरिक्त वर्षाच्या इतर काळातही पुणे, बारामती, अमरावती आणि इतर ठिकाणी स्थानिक व राज्यस्तरीय स्पर्धा होत असतात. परंतु 2026 मध्ये पुणे ग्रँड टूर ही प्रमुख स्पर्धा आहे. दिनांक 19 ते 23 जानेवारी 2026 पर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि याचे स्वरूप 4 टप्प्यामध्ये असणार आहे. 437 किलोमीटर आंतरराष्ट्रीय मल्टीस्टेज स्पर्धा असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये 30हून अधिक देशातील सायकलपटू स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. समोर आपल्याला दिसतंय 19 ते 23 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे आणि 21 ते 22 जानेवारी मध्ये ही सायकल स्पर्धा पुरंदर तालुक्यामध्ये मार्गस्थ होणार आहे. सासवड, विशेषतः सासवड ते नीरा या मार्गावरून स्पर्धा जाईल. त्याचा मार्ग कोणता असणार आहे ते पाहूया आपण. मार्ग ही स्पर्धा पुणे, पिंपरी चिंचवड, मुळशी, मावळ, पुरंदर, बारामती, राजगड आणि हवेली या भागातून जाणार आहे. याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये टप्पे असणार आहे. दुसरा स्टेज आणि तिसरा स्टेज पुरंदर तालुक्यामधून जातील. विशेषतः 21 ते 22 जानेवारी 2026 रोजी जाणार आहे. या स्पर्धेचा उद्देश काय आहे तर ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रतेसाठी महत्त्वाची आणि याद्वारे पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होईल. तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी, सूचना मित्रांनो. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आणि नवीन जे बटन आलेलं आहे हाईप नावाचं, HYP हाईप, त्याच्यावरती नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण दुसऱ्या बातमीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.